कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्रानं 17 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी पुढील मॉन्सून हंगामात देशात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक संकेत मिळू लागले आहेत। परंतु पुढच्या महिन्यात भारतीय हवामानशास्त्र विभाग मॉन्सूनचा अधिकृत पहिला अंदाज व्यक्त करेल आणि त्यानंतरच मॉन्सूनच्या पावसाबद्दल अधिक स्पष्टता येईल असं हवामान अंदाज अभ्यासक सांगतात। त्यामुळे हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे। परंतु अपेक दक्षिण कोरियाचं हवामान केंद्र प्रत्येक महिन्यात या अपेककडून अंदाज वर्तवला जातो। त्यासाठी 11 देशातील 15 हवामान केंद्रांचा डेटाच्या मॉडेलचा वापर करून अंदाज हा वर्तवण्यात येतो। त्यामुळेच त्याचं सुद्धा एक महत्त्व आहे। मग अपेकनं आगामी मॉन्सून बद्दल भारतात काय अंदाज वर्तवलाय, देशात कोणत्या भागात मॉन्सून चांगला बरसणार आहे, या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मधून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण हा केवळ अंदाज आहे, त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाज येईपर्यंत ट्रेंड काय हे लक्षात यावं म्हणून या अंदाजाची आपण माहिती घेणार आहोत। तर अपेकनं भारतात एप्रिल ते जून दरम्यान सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामध्ये दक्षिण गुजरात, गोवा, किनारी कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तेलंगणा तर महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता अपेकनं वर्तवली आहे। म्हणजेच अवकाळी पावसाची शक्यता या भागांमध्ये आहे। तर उत्तर भारतातील जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड मधील काही भागांमध्ये पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे। म्हणजेच महाराष्ट्रात विदर्भ वगळता बहुतांश भागात एप्रिल ते जून या दरम्यान पावसाची शक्यता आहे। अर्थात हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे असा या अंदाजाचा अर्थ। तर जुलै ते सप्टेंबर दरम्यान रायलसीमा, दक्षिण कर्नाटका, तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात पावसाची कमी शक्यता आहे। तसंच गुजरात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागांमध्ये देखील कमी पावसाची शक्यता अपेकनं वर्तवली आहे। तर उर्वरित देशात मात्र सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज अपेकनं वर्तवला आहे। त्यामुळे मॉन्सून मधील पाऊस शेतकऱ्यांना साथ देईल अशी शक्यता आहे। पण महिन्यावर पावसाच्या अंदाजाचा जर का आपण अपेकचा अहवाल बघितला तर पावसाच्या तुटीचे संकेत सुद्धा अपेकनं या अहवालात, या अंदाजात व्यक्त केले आहेत। ते काय आहेत तर एप्रिल महिन्याच्या अंदाजात संपूर्ण वायव्य भारत, पूर्व भारत, पूर्व मध्य भारत, दक्षिण किनारी आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर किनारी तामिळनाडूत पावसाची शक्यता कमी आहे। पण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि संपूर्ण कर्नाटक आणि केरळसाठी सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा अपेकनं वर्तवली आहे। म्हणजेच मध्य महाराष्ट्रात सुद्धा एप्रिल महिन्यात पावसाची शक्यता अपेककडून वर्तवली जाते आहे। मे महिन्यात संपूर्ण राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात पावसाचे संकेत नाहीयेत। पण या उलट देशाच्या उर्वरित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर केरळ, कर्नाटक किनारी त्यासोबतच गोवा इथे जास्त पाऊस पडण्याचा अंदाजही अपेकनं व्यक्त केला आहे। खरं म्हणजे जून मध्ये मॉन्सून हंगाम आपल्याकडे सुरू होईल, त्यावेळी केरळ आणि शेजारील तामिळनाडूमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर जम्मू आणि काश्मीर, लडाख त्यासोबतच हिमाचल प्रदेशच्या काठावर थोडी पावसाची तूट असण्याचे संकेत सुद्धा अपेकनं दिले आहेत। परंतु पश्चिमी किनारपट्टी, मध्य भारत आणि पूर्व भारतात जोरदार मॉन्सूनचे संकेत आहेत। म्हणजेच या भागात जोरदार पाऊस पडेल मॉन्सूनच्या सुरुवातीपासूनच असा अपेकचा अंदाज आहे। जुलै महिन्यात चांगला पाऊस पडतो असं आपल्याकडे साधारणतः मानलं जातं। जुलै महिन्यात तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि दक्षिण केरळच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो। त्यासोबतच संपूर्ण गुजरात, नैऋत्य राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज अपेकनं दिलाय। ऑगस्टमध्ये मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचे अंदाज आहेत, जे अपवाद जे सहसा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस नोंदवतात। संपूर्ण दक्षिण द्वीपकल्प यामध्ये किनारी तामिळनाडू वगळता गोवा, संपूर्ण गुजरात आणि लगतच्या नैऋत्य राजस्थानचा समावेश आहे। देशातील उर्वरित भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच मॉन्सूनच्या शेवटच्या म्हणजेच आपल्याकडे जो सप्टेंबर महिना आहे तो मॉन्सूनचा शेवट असतो।
या सप्टेंबर महिन्यात परिस्थिती अंशतः उलट असते, ज्यामध्ये कर्नाटकचा काही भाग वगळता देशातील बहुतेक भागात सरासरी पाऊस पडू शकतो, जिथे थोडीशी तूट सुद्धा जाणवू शकते, परंतु संपूर्ण गुजरात आणि मध्य भारतात जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज अपेकनं त्यांच्या अंदाजात व्यक्त केलाय। त्यामुळं आगामी मान्सून शेतकऱ्यांना साथ देईल असा अंदाज आहे। मागील वर्षी मान्सून हंगामात आपण पाहिलं की पावसानं चांगली साथ शेतकऱ्यांना दिलेली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही बहरलेली होती। परिणामी आगामी मान्सून हंगाम कसा राहील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे, कारण यंदा उन्हाळा अधिक तापदायक ठरू लागलाय। सध्या राज्यातील धरणात 50% पाणीसाठा आहे, परंतु उन्हाळा जसा तीव्र होत जाईल तशी बाष्पीभवनाची प्रक्रिया सुद्धा वेगानं होऊ लागेल। त्यासोबतच एप्रिल आणि मे मध्ये उन्हाळा अधिकच तीव्र होईल असा अंदाज सुद्धा हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मान्सूनकडे आत्तापासूनच लक्ष लागू नये। मान्सून हा खरं तर खरीप हंगामासाठी खूप महत्त्वाचा आहे। आपला खरीप हंगाम जो काय आहे तो पूर्णतः मान्सूनच्या पावसावरती अवलंबून आहे, अर्थात रब्बी सुद्धा त्या पद्धतीनेच अवलंबून आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची जी काही शेती आहे, अर्थकारण जे काय आहे, दैनंदिन उपजीविकेचं जे साधन आहे ते सगळं मान्सूनवरती आधारित आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मान्सूनकडे मोठ्या प्रमाणात लक्ष हे आत्तापासूनच लागलेलं आहे। अर्थात अपेक्षा अंदाज हा अंतिम नाही आहे, त्यातून फक्त आपल्याला पुढील संकेत काय आहेत, ट्रेंड काय आहे नेमका याचे संकेत मिळू शकतात। हवामानशास्त्र विभाग पुढच्या महिन्यात मान्सूनचा अधिकृत पहिला अंदाज जाहीर करेल, त्याकडेही आपलं लक्ष असणार आहे आणि त्यानंतर मान्सून भारतात कसा राहील याच्याबद्दलचं काहीसं चित्र आपल्याला अधिक स्पष्टपणे सांगता येऊ शकेल। मी तुर्तास इथेच थांबतोय। तुम्हाला अपेक्षा अंदाजाबद्दल काय वाटतंय, मान्सूनबद्दल काय वाटतंय, सध्या जो काही उन्हाळा सुरू आहे त्याच्याबद्दल काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया ज्या काही असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।